पीक विम्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे। तर आता पीक विमा मंगळवारला मकर संक्रांती निमित्त आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। तर यादीमध्ये जर तुमचे नाव असेल तर तुम्हाला सुद्धा भरपाईची रक्कम जी की पीक विमा इथं मिळणार आहेत। जर यादीमध्ये नाव नसेल तर तुम्हाला इथं पीक विमा इथं मिळणार नाही। या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे, तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। सर्वात पहिले आपलं जे काही स्टेट आहे इथं स्टेट इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तर आपलं महाराष्ट्र आहे, तर आपण महाराष्ट्र सिलेक्ट केलेला आहे। तर ज्या शेतकऱ्यांना आता जो काही पीक विमा आहे ते जेव्हापासून मिळालेलं नसेल, 2018चा असो, खरीपचा असो, रब्बीचा असो, त्यानंतर 2020, 21, 22, 23 आणि 24चा जो काही आता सुरू आहे, तर ज्यांनी रब्बीचा पीक विमा भरलेला तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी तक्रार नोंदवणे आवश्यक आहे। तर आता तुम्हाला जर पीक विमा जर 2023चा मिळालेला नसेल किंवा 2024चा, तर आता तुमचा जो काही यादीमध्ये नाव आहे की नाही ते चेक करण्यासाठी आपण इथं खरीप जे आहे इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे। खरीप इथं 2024, तर इथं सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला खाली यायचं आहे। तर याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। सबमिटवरती ज्या क्लिक करायचं आहे, क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दिसेल। तर आता तुम्हाला ॲप्लिकेशन्स यावरती ज्या क्लिक करायचं आहे, तर आता तुम्ही घरबसल्यासुद्धा चेक करू शकता की तुमची पीक विमाची रक्कम कोणत्या खात्यामध्ये व किती जमा झालेली आहेत। तर जो काही खरीप 2023चा पीक विमा शेतकऱ्यांच्या खरीप आणि रब्बी जमा झालेला आहे, तर ज्या शेतकऱ्यांना मिळालेला नसेल तर अशा शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवूनसुद्धा तुम्ही तुमचा भरपाईची रक्कम म्हणजे पीक विमा मिळवू शकता। तर येथे आल्यानंतर तुम्हाला पेड ॲप्लिकेशन दिसेल, या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर बॅक यायचं आहे। तर आता ज्या शेतकऱ्यांचे इथं यादीमध्ये नाव आहे तर अप्रूव्हल, तर ज्यांचे फॉर्म अप्रूव्हल झालेले आहेत तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जे काही मकर संक्रांती म्हणजे मंगळवारपासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे। तर या यादीमध्ये पाहण्यासाठी अप्रूव्हल जे काही यावरती ज्या क्लिक करायचं आहे, क्लिक केल्यानंतर इथं प्रायव्हसीसाठी मी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे। तर इथं शेतकऱ्यांची नावे दिसेल, तुम्हाला किती अमाऊंट आहे, त्यानंतर इथं शेतकऱ्यांची यादीमध्ये तुमचे नाव आहे की नाही चेक करून घ्या। तर थोडं खाली आल्यानंतर इथं शेतकऱ्यांची यादी तुम्हाला बघायला मिळेल। तर इथून तुम्ही ज्या 500 संख्यांचे सुद्धा चेक करू शकता। तुम्ही ज्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी इथं चेक करून घ्यायचं आहे, तर यादीमध्ये नाव आहे की नाही। तर त्याचप्रमाणे इथं जे काही यादीमध्ये नाव असेल तर तुम्हाला भरपाईची रक्कम इथं मिळणार आहे। तर इथून तुम्ही नेक्स्टवरती क्लिक करून सुद्धा चेक करू शकता की दुसऱ्या यादीमध्ये तर इथं ज्यांचे फॉर्म इथं अप्रूव्हल झालेले आहेत तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये भरपाईची रक्कम इथं जमा होईल। तर आता ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत तर त्यांनी रिजेक्टवरती ज्या क्लिक करून तुम्ही तुमचे जे काही फॉर्म आहे इथं रिजेक्ट झालेला आहे, तर इथं एका शेतकऱ्यांचा फॉर्म इथं रिजेक्ट झालेला आहे ते तुम्हाला इथं दिसेल। तर ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत तर अशाने चेक करून घ्यायचं आहे। तर आता आपण पुन्हा इथं बॅक येऊया। त्यानंतर जर तुम्हाला 2023चं चेक करायचं असेल तर इथं 2023वरती चेक करा, क्लिक करा। त्यानंतर क्लिक केल्यानंतर जर फळ विभागाचा जर असेल तर खालच्यावरती सिलेक्ट करायचं आहे, किंवा प्रधानमंत्री फसल विमाचा आहे तर आपला 2023 आपण इथं सिलेक्ट केलेला आहे। खाली जायचं आहे, खाली झाल्यानंतर सबमिटवरती ज्या पुन्हा क्लिक करायचं आहे, पुन्हा ॲप्लिकेशन्सवरती तुम्हाला जायचं आहे। ॲप्लिकेशन्सवरती गेल्यानंतर पुन्हा जे काही अप्रूव्हलचं एक ऑप्शन दिसेल, पुन्हा अप्रूव्हलवरती क्लिक करायचं आहे। अप्रूव्हलवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा यादी आपल्यासमोर इथं ओपन झालेली आहेत। तर यादीमध्ये तुमचे नाव आहे की नाही चेक करून घ्या। तर ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये भरपाईची रक्कम त्याचप्रमाणे अधिक पीक विमा मिळालेला नसेल तर अशांनी आता तक्रार नोंदवायची आहे। तर तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउझर इथं ओपन करून घ्यायचं आहे। तर इथं तुम्हाला प्रधानमंत्री फसल विमा असं टाकायचं आहे। टाकल्यानंतर सर्चवरती क्लिक करायचं आहे। तर ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये भरपाईची रक्कम अधिक जर जमा झालेली नसेल तर या पोर्टलवरती येऊन तुम्ही तुमची जे काही भरपाईची रक्कम मिळवू शकता। तर यावरती तुम्हाला भाषा लँग्वेज यावरती क्लिक करून तुम्ही तुमची जी काही तक्रार आहे ती इथून करू शकता। तर इथं आल्यानंतर जे काही इथं हेल्पलाईन नंबरसुद्धा देण्यात आलेले आहेत, जी की तुमच्या पिकाची असेल, खरीप असो किंवा रब्बी असो, या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमच्या पिकाची 14447 83शी कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमच्या भरपाईची रक्कम म्हणजे मिळवू शकता। तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमची जी काही तक्रार आहे ते करू शकता। त्यानंतर इथं अर्जाची स्थिती या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। जे की आता पीक विमा तुम्ही भरलेला आहे, जी की तक्रार नोंदवलेली आहे ती ॲप्लिकेशन आय डी तुम्हाला इथं टाकायची आहे। जी की तुमची ॲप्लिकेशन आय डी टाकल्यानंतर इथं कॅप्चा येईल, सबमिटवरती क्लिक करून क्लिक हेअर या चेक स्टेटस यावरती क्लिक करून तुम्ही तुमचं स्टेटस चेक करून घ्या की अप्रूव्हल आहे की रिजेक्ट झालेलं आहे। तर ते कशा प्रकारे करायचं आहे, तर इथं व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा आलेली आहे। तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमच्या पीक विमा संदर्भात व अधिक माहिती मिळवू शकता। जर तुम्हाला पीक विमा अधिक जर जमा झालेला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। पीक विमा संदर्भात सर्व व्हिडिओज आणि सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहे। त्यानंतर तुम्ही तुमच्या जिल्ह्यांची यादीसुद्धा इथून चेक करू शकता की तुमच्या कोणत्या जिल्ह्यात व कोणत्या गावामध्ये किती शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम अधिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये
जमा झालेली आहेत. तर अशाच अपडेटसाठी व यादी घरबसल्या तुम्ही चेक करू शकता. अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.